मुंबईतील दहिसर परिसरात बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे। पोलिसांना 4 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1:30च्या सुमारास माहिती मिळाली की दहिसर पूर्व परिसरात काही व्यक्ती बनावट कागदपत्रे तयार करण्याचे काम करत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दहिसर पूर्व येथील विद्यामंदिर शाळेजवळ असलेल्या यूएस एंटरप्राइजेस आणि कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर परिसरातील सॅम इन्फोटेक आधार सेंटरवर छापा टाकला। तपासादरम्यान आरोपी आर्थिक फायद्यासाठी नागरिकांचे बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करत असल्याचे समोर आले। दहिसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे एपीआय निलेश साळुंके आणि त्यांच्या टीमनं एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे। सापळा रचून जिथं छापामारी केली तिथं आधार कार्ड अपडेट करणारी सरकारी मशीन ज्याचा गैरवापर केलेला होता। अनेक प्रकारचे फेक डॉक्युमेंट्स, त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचे फेक सहीचे दाखले, अनेक आधार कार्ड ज्यामध्ये अपडेट करायला कस्टमरला तिथे बोलवलं होतं। तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स डॉक्युमेंट्स आहेत। तर त्या टोळीवर 2 टोळ्या होत्या। पहिली जी टोळी होती त्यांच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला दहिसर हद्दीमध्ये आणि नंतर कांदिवली पोईसर हद्दीमध्ये, आणि यशस्वीपणे हा सापळा टाकून अनेक सारे फोर्स डॉक्युमेंट आहेत ते जप्त केलेले आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्यामध्ये पहिल्या छापामारीमध्ये सूरजकुमार रामचंद्र यादव नावाचा एक आरोपी, त्याबरोबर उपेंद्र कप्तान सिंग नावाचा एक आरोपी, असे 2 आरोपी अरेस्ट केलेले होते। त्यानंतर हा उपेंद्र कप्तान सिंग आहे की त्याच्या माहितीवर पुढे आणि एक छापामारी केली, तिथेही 2 आरोपी मिळालेले आहेत। त्या आरोपींच्या करवी बनावट जन्म दाखले जवळजवळ 14 दाखले आपण जप्त केलेले आहेत। रहिवाशी बनावट दाखले आहेत ते 7 जप्त केलेले आहेत। याबरोबर बँकेचे म्हणजे SBI बँकेचे पॉलिसीचे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले होते। असे वेगवेगळे 26 डॉक्युमेंट्स तिथं मिळालेले आहेत। त्याबरोबर बनावट नागरिकत्व दाखल्याच्या पण प्रती आपल्याला तिथं मिळालेल्या आहेत। त्या स्पॉटवर असणारा कम्प्युटर आहे, त्याचबरोबर आधार कार्ड सरकारी कोट्यातून मिळाली अपडेट मशीन आहे आणि इतर भरपूर काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेले आहे। विशेष कामगिरी झालेली आहे। याद्वारे जे बनावटकरण करणारे जे पण टोळी आहे, गुट आहे, त्यांच्यावर चांगली जरब बसेल आणि अजूनही यामध्ये पुढे भरपूर यात माहिती मिळत आहे। त्यावरही पुढे आमचं लक्ष आहे, आम्ही कारवाई करत आहोत। सर, डॉक्युमेंट ज्या कस्टमरचे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत यांची लिस्ट आमच्याकडे आहे। अनेक लिस्ट आहे ते आम्ही डिजिटल एव्हिडन्समधून एक्स्ट्रॅक्ट करत आहोत। तीही लिस्ट आम्हाला मिळत आहे आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, शाळेचा दाखला लागतो किंवा डोमेसाईल लागतं, रहिवाशी दाखला लागतो। असे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत। तर त्या आधारे आधार कार्ड तयार करून पुढे आधार कार्डचा जिथं जिथं वापर होतो, बँकमध्ये होतो, बऱ्याच वेळा पासपोर्ट काढण्यासाठी होतो, अनेक वेळा इतरही काय सरकारी घरं असतील मिळवण्यासाठी होतो, अशा अनेक ठिकाणी त्याचा वापर झालेला असेल। तर हा तपासाचा एक भाग म्हणून आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत। या टीमद्वारे पुढचाही आम्ही तपास करत आहोत। आपण जे म्हणताय असं विशेष अशी नावं अजून तर आमच्या निदर्शनास आलेली नाहीत, परंतु तपासामध्ये असे कोण आले तर त्यांच्यावर आम्ही काय करू, कारवाई करू। ज्या बनावटीकरण करून डॉक्युमेंट जिथं वापरलेले आहेत अशांच्यावर पण आम्ही पुढे गुन्हे रजिस्टर करून पुढील आम्ही कारवाई करू।